हा जो एरिया आहे क्लस्टरचा त्याच्यामध्ये बिल्डिंग किती आहेत? त्यामध्ये 10 बिल्डिंग आहेत. 10 बिल्डिंग बरोबर आहे. तिथे किती रहिवासी राहू शकतात? टोटल मिळून आपल्याला 4,500 लोकांचे इथे राहणार. इथे 4,500 लोकांची व्यवस्था केलेली आहे. बरोबर आहे. आता सध्या कुठले बिल्डिंग चालू आहेत सध्या? आता आपल्या सगळ्या बिल्डिंग 8 बिल्डिंग चालू आहेत. हां. त्यातल्या 2 बिल्डिंग 9 आणि 10 नंबर बिल्डिंग फक्त बाकी आहे चालू करायचं. बरोबर. हां. बाकी सगळ्या बिल्डिंग चालू आहेत. ह्याच्यामध्ये आपलं क्लस्टरमध्ये रेसिडेन्सला किती एरिया दिलेला आहे? पण 322 कार्पेट दिले. कार्पेट दिलेलं आहे. कार्पेट दिले. त्याच्यामध्ये काय काय आहे? त्यामध्ये हॉल, बेडरूम, किचन. आपण त्यांना 2 टॉयलेट बाथरूम दिलेले, एक कॉमन राहणार आणि एक बेडरूम सोबत. तसेच याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे का? त्याच्यात आपण पार्किंग दिलेलं आहे. 2 बेसमेंट दिलेले आहेत. बेसमेंट 1 म्हणून 2 पार्किंगला व्यवस्था केली आहे. पर्टिक्युलर बिल्डिंगसाठी 2 बेसमेंट ठेवलेले आपण. तसंच आमच्या स्लममध्ये शॉप होते, तर शॉपची इथे व्यवस्था केलेली आहे का? शॉपची पण आपण व्यवस्था केली आहे. त्याच्यात बेसमेंटच्या वरती पार्किंगच्या वरती आपण शॉपची पण व्यवस्था केली आहे. टोटल किती शॉप्स आहेत एका ह्याला? एका बिल्डिंगला एक 20 ते 25 शॉप दिलेले आहेत. 20 ते 25. शॉपच्या व्यतिरिक्त त्याच्यात आपण अम्युनिटीज एरिया पण दिले. एरिया किती आहे वगैरे? एक 200-250 स्क्वेअर फीटाच्या आसपास आहे. म्हणजे शॉप आणि अपंग बांधवांसाठी काय घेतलं इथे? अपंग बांधवांना आपण तीन फ्लॅट एका फ्लोअरला प्रत्येक ठेवलेले. फ्लोअरला टोटल 15 5 फ्लोअरसाठी आपण 3 फ्लॅट ठेवले. 15 फ्लॅट एका बिल्डिंगला ठेवले. फक्त त्यांनाच ते इश्यू. अपंगांसाठी त्यांचे जे टॉयलेट बाथरूम असतात तसं वेगळं टाईपने बनवून देतो. आता तो आम्हाला दाखवला तो सॅम्पल प्लॅट आहे. बरोबर. आता हे कधीपर्यंत होईल? आता तुमची ती डेडलाईन किती आहे? म्हणजे आम्हाला एंडिंगला बिल्डिंग मिळाल्यापासून 3 वर्षाची डेडलाईन आहे. अच्छा, डेडलाईनमध्ये डेडलाईन मध्ये काम. तुम्ही बजेशन हा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये देणार? ही बिल्डिंग माझी कंप्लीट होईल 2026 मध्ये. 26 ची डेट आहे. अच्छा, म्हणजे मार्चच्या आतमध्ये होईल. आमचे तेच आज सगळे प्रतिनिधी आहेत. सर्वे करायला लागले. एक नंबर किसन नगर 1 मधली एक बिल्डिंग, अशा टोटल 3 बिल्डिंग पहिल्या वेळेस भेटलेल्या आहेत. आणि नंतरच्या जे 8 बिल्डिंग आहेत म्हणजे टोटल 11 बिल्डिंग आहेत. ह्या प्लॉटला 10 आणि किसन नगर मध्ये एक टोटल. म्हणजे सगळं सिडको बिल्डरच करतात ना? सिडको मार्फत BGCC कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. आणि पार्किंग मध्ये साधारण किती आपल्याला हे होऊ शकतं? एरिया किती मिळू शकतो? पार्किंगचा एका फ्लोअरचा एरिया आपल्याला जवळजवळ 7,500 स्क्वेअर फीटाचा एरिया. ही जी बिल्डिंग आहे 2 फ्लोअर बिल्डिंगला एका बिल्डिंगला 320 टू व्हीलर पार्किंग आहे. अच्छा. 320 टू व्हीलर पार्किंग आपण लावू शकतो. 320 टू व्हीलर. तसेच 4 व्हीलर. आणि 4 व्हीलर? 4 व्हीलरचं इथं पुढे नॉन टॉवरला याच्यानंतर हे नॉन टॉवर होणार मॅडम. हे ते खाली पार्किंगसाठी. आणि वरती गार्डन वगैरे त्याची पण सगळ्याची सोय केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी सभागृह म्हणजे जे 2 एरिया एकत्र करून तिथे सभागृह सुद्धा प्रत्येकाचं देणार. बरोबर ना? लिफ्ट किती जातात? आता पॅसेंजर लिफ्ट आपल्या एका बिल्डिंगला 4 पॅसेंजर लिफ्ट आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त